काषाय वस्त्रं कलदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला, नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, गेल्या 2 दिवसापासून आपण वेदांविषयी चर्चा करतोय। ज्या ब्राह्मणांनी सद्गुरूंना, त्रिविक्रम भारतीला, सद्गुरु नृसिंह सरस्वती यांना वेदावर चर्चा करावी म्हणून सांगितलं होतं। नाहीतर आम्ही हारलो असं पत्र द्या म्हणून सांगितलं होतं। त्यांना या वेदाची निर्मिती कशी झाली, हे 4 वेद कसे झाले, हे सगळं सद्गुरू सांगतायत। भारद्वाजांनी कशा प्रकारे तपश्चर्या केली, ब्रह्मदेवानी वेद म्हणून त्यांना 3 गिरिपर्वत कसे दाखवले आणि नंतर त्यांना 3 मुठी देऊन त्याच्यानंतरचं व्यास यांनी आपल्या पहिल्या शिष्याला पहिलं, दुसरा उपमन्यूला, पहिल्याला ऋग्वेदाविषयी सांगितलं आणि उपमन्यूला यजुर्वेदाविषयी सांगतायत। त्याच्यामध्ये शाखा, उपशाखा, भेद, परिशिष्ट हे सगळे भाग त्याला समजावून सांगतायत। उपमन्यूला शाखा भेदी येणे परी अशा प्रकारचा शाखा भेद आहे। विस्तार केला प्रकारी जितके मती उच्चारी तितको शिको म्हणे। तुला एवढं शक्य असेल हे उपमन्यू बाळा, तुला जेवढं शक्य असेल तेवढं शिक रे। हे खूप आहे। याच्या शाखा, उपशाखा, भेद, परिशिष्ट सगळं आहे। तुला संहिता आहे, जटा आहे, पद आहे, क्रम आहे, जे आहे तुला जे शक्य आहे ते सगळं शिक। येणे परिविस्तारी सांगे व्यास परिकरी, वैशंपायन अवधारी विद्वितसे त्याजवळी। या वैशंपायन शिष्याला मी मगा चुकून उपमन्यू बोललो, पण या वैशंपायन शिष्याला हा सगळा यजुर्वेद नरसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या ब्राह्मणांना सांगतायत की व्यासांनी त्या वैशंपायन शिष्याला हा सगळा भेद सांगितला आहे। त्याला म्हणतात यजुर्वेद विस्तारेसी निरोपिला आमासी। तो वैशंपायन शिष्य म्हणतोय, महाराज तुम्ही मला यजुर्वेद तर सांगितला, शाखा भेद क्रम हेही सांगितलं आणि ते सगळं तुम्ही वेगळं करून सांगितलं, तरीही माझ्या मनामध्ये संदेह आहे। बघा, व्यासांनी एवढं सगळं समजावून सांगितलंय वैशंपायनाला, तरी तो वैशंपायन म्हणतोय माझ्या मनामध्ये शंका आहे। कोणती? मूळ शाखा कोण कैसी? अहो मूळ शाखा कोणती, ती कशी आहे, त्याचा मात्र आता तुम्ही मला विस्तार करून सांगा। तुम्ही हे एवढ्या शाखा सांगितल्या, एवढे भेद सांगितले, हे सगळं मान्य आहे हो मला। हे सगळं तुम्ही मला शिकायला सांगितलं, हे मान्य आहे। यजुर्वेदाचा उपवेद, धनुर्वेद सांगितला, सगळं मान्य आहे। त्याच्या शाखा सांगितल्या, हेही मान्य आहे, सगळं मान्य आहे। पण याचा
मूळ ही शाखा कोणती आणि ती जरा विस्तारपूर्वक मला सांगावी असं तो व्यासांना म्हणतोय. व्यास ऐकून आनंदित झाले. ते म्हणतात, वा, काय शिष्य आहे, बरवे पुसले आंबासे. बरं झालं तू विचारलंस. तू मला मूळ शाखेविषयी विचारलंस, ती कशी आहे विचारलंस, हे खरंच चांगलं झालं. या यजुर्वेदाची मूळ शाखा जी काय आहे ती मी तुला आता विस्तारपूर्वक सांगतो, ऐक. याच्यामध्ये मंत्र ब्राह्मण संहिता आहे. मंत्र ब्राह्मण संहिता ही सगळी म्हणताना आणि तीच मूळ आहे यजुर्वेदाचं. यजुर्वेदाचं मूळ म्हणजे ब्राह्मण संहिता आहे, मंत्र आहे. आणि का असे एक खूण, अजून एक खूण काय आहे, तर संहितेला ब्राह्मण म्हणायचं आहे. तो यजुर्वेदाचं मूळ आहे आणि त्याच्या वरकड शाखा म्हणजे पल्लव म्हणजे पानं आहे. म्हणून यज्ञ कर्मा करता यज्ञादी कर्म क्रियेसी, यज्ञ कर्म करण्याकरता हे मूळ आणि याचा अभ्यास कर असं त्या वैशंपायन शिष्याला सद्गुरू सांगतायत. सद्गुरू व्यासांचं ते बोलणं ऐकून वैशंपायन हात जोडून उभा आहे की या यजुर्वेदाचं मूळ जे आहे ते पण तुम्ही मला विस्तारून सांगा. आहे का? यजुर्वेद सांगितला, त्याच्या शाखा सांगितल्या, उपशाखा सांगितल्या, भेद सांगितले, क्रम सांगितले, परिशिष्ट सांगितले, तरीही म्हणे मूळ शाखा काय तीही सांगितली. तर त्याचंही मूळ काय आहे हे वैशंपायन व्यासांना विचारतोय की ह्याचंही मूळ सांगा मला आता. ऐकोन व्यास वचन वैशंपायन म्हणे कर जोडून यजुर्वेद मूळ विस्तारून. यजुर्वेदाचं मूळ विस्तारपूर्वक मला सांगा. व्यासांना सांगतोय तो. व्यास म्हणे शिष्यासी. हे ऐकल्यानंतर व्यास शिष्यांना सांगतात, ऐक, ग्रंथत्रय अस्ति ज्यासी. त्याला 3 ग्रंथ आहेत. ग्रंथत्रय अस्ति ज्यासी अभ्यास करी म्हणत असे. त्या 3 ग्रंथांचा अभ्यास कर. त्याला 7 अष्टक संहिता आहे. एकेकाचा विस्तारपूर्वक आता मी तुला सांगतो असं म्हणून व्यास त्याला आता यजुर्वेदांचं मूळ सांगायला लागले. आणि सद्गुरू नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणांना मूळ सांगायला लागले. याच्यामध्ये व्यासांनी सांगितलंय की प्रथम ईशेत्वा प्रश्न आहे, त्याला 14 अनुवाक आहेत. ईशेत्वा प्रश्नाला 14 अनुवाक आहेत आणि अपऊर्ध्व प्रश्नाला त्यालाही 14 अनुवाक आहे. नंतरचा प्रश्न जो आहे तो देवस्यत्वा, याला मात्र 11 अनुवाक आहेत. आददे नाम प्रश्न जो 4था आहे त्याला 46 अनुवाक आहे. देवासुर नावाचा जो प्रश्न आहे त्याला 11 अनुवाक आहेत. अरे सत्वसिंचा हा जो प्रश्न आहे त्याला 12 अनुवाक आहेत. आता
व्यास वैशंपायन शिष्याला या यजुर्वेदातल्या ज्या काही खुणा आहेत त्यांना अनुवाद किती आहेत हे सगळं सांगतायत समजावून. पाकयज्ञ नावाचा जो आहे त्याला 13 अनुवाक आहेत. अनुमत्य नावाचा जो आहे त्याला 22 आहेत. प्रत्येकाचा विस्तार करून आणि व्यास सांगतायत हे सगळा यजुर्वेदाचा विस्तार होतोय. जो यजुर्वेद ब्रह्मदेवाने भारद्वाजाला दिलेल्या 3 मुष्टीमध्ये आहे त्यातला काही भाग जो आहे हा यजुर्वेद आहे. काही भाग ऋग्वेद, काही भाग सामवेद, काही भाग अथर्ववेद. आणि त्या यजुर्वेदामध्ये भेदात 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 जे प्रत्येक भेद आहे हे व्यास समजावून सांगतायत. ते म्हणतात अनुमत्य नावाचा जो आहे त्याला 22 आहेत. पहिलं अष्टक त्याची संख्या संहितेची, त्याला काय अनुवाद त्याची ख्याती ती मी तुला आता सांगतो ती ऐक. संहिता 100 म्हणजे 100 आणि 44 एवढे अनुवाद आहेत. हे सगळे अंतःकरणामध्ये स्थिर करावे. त्रिशताधिक 42 हे पहिल्या अष्टकामध्ये आहेत. व्यास इतकं विस्तारपूर्वक सांगतायत वैशंपायनाला. आणि वैशंपायन त्याला अभ्यास करायचा आहे, त्याला हे सगळं शिकायचं आहे. त्यामुळे तो अतिशय एकाग्रतेने आपले सद्गुरू काय काय सांगतायत ते ऐकतोय. व्यास त्याला अतिशय विस्तारपूर्वक सांगतायत. व्यास वैशंपायनाला इतका विस्तारपूर्वक यजुर्वेद सांगतायत. प्रत्येक प्रश्न, प्रत्येक उपप्रश्न, त्याचे भेद, त्याला असलेल्या ऋचांची संख्या प्रत्येकाचं. मग त्यामध्ये रुद्र आहे. व्यास हेही सांगतात यज्ञ यागादी कर्म आहेत. यजुर्वेदामध्ये यज्ञ यागादी कर्म आहे. त्याविषयी असणारे उपप्रश्न, त्याविषयी असणाऱ्या ऋचा, त्याचे भेद, त्याचे अनुवाद, हे सगळं व्यास वैशंपायनाला अतिशय विस्तारपूर्वक सांगतायत. येणे परी व्यास मुनी वैशंपायना विस्तार होनी सांगता झाला म्हणून. अशा प्रकारे व्यासांनी अतिशय विस्तारपूर्वक यजुर्वेद वैशंपायनाला सांगितला. असं सद्गुरु नृसिंह सरस्वती त्या मदोन्मत्त, गर्विष्ठ, अहंकारी अशा ब्राह्मणांना सांगतायत की अरे हा एवढा मोठा वेद आहे, तुम्ही काय शिकलात? अरे हा एकट्या यजुर्वेदातच एवढे भेद आहेत, एवढ्या शाखा आहेत, एवढ्या ऋचा आहेत, एवढा आचरण आहे, आणि तुम्ही म्हणतात तुम्ही त्रिवेदी आहात. बघा व्यासांनी पहिला नंतर वैशंपायनाला यजुर्वेद सांगितला किती मोठा आहे. आता तरी जागे व्हा, आपला हट्ट सोडा, अरे सद्गुरूंशी लीन व्हा. आपला गर्व सोडा, सद्गुरूंशी लीन व्हा.
सद्गुरूंची क्षमा याचना करा. नृसिंह सरस्वती पुढे सांगतात. मग व्यासांनी काय केलं तर तिसरा शिष्य जैमिनी, त्यासी सांगे व्यासमुनी. त्याला व्यासमुनी आता सांगतायत. कुठला वेद विस्तारून सांगतायत. पहिलं झाला वैशंपायन झाला, आता जैमिनी. या जैमिनीला व्यास सांगतायत आणि त्या वेदाचं नाव आहे सामवेद. तिसरा शिष्य जैमिनी, त्यास सांगे व्यासमुनी. सामवेद विस्तारोनी निरोपिला अवधारा. आता त्या तिसऱ्या शिष्याला जैमिनीला सामवेद सांगतायत. तो सांगत असताना सद्गुरू म्हणतात, अरे जैमिनी, याचा उपवेद जो आहे तो गांधर्वात्र आहे. सामवेदाचा उपवेद गांधर्वात्र आहे. आणि याचं गोत्र काय तर काश्यप. ऋग्वेदाचं अत्री, यजुर्वेदाचं भारद्वाज आणि उपवेद गांधर्व जो सामवेद आहे त्याचं गोत्र अत्री. याची देवता कोणती तर रुद्र. पहिल्याची ब्रह्मा, दुसऱ्याची विष्णू आणि या तिसऱ्याची देवता कोणती तर रुद्र. जगती छंद मानावा. आता याला सामवेदाचं वर्णन करणार आहेत. सद्गुरू नृसिंह सरस्वती सांगतायत की व्यासांनी आता सामवेद सांगायला सुरुवात केली आहे. नित्यस्त्रवी असे जाणा, सुची वस्त्र प्रावरणा, मनशांत इंद्रिय दमना, शमीदंड धरला से. या सामवेदानी मन शांत आणि इंद्रियाचं दमन करण्याकरता हातामध्ये शमीदंड धरलाय. यांचे नेत्र कांचन नयन आहेत, श्वेतवर्णाचे आहेत, सूर्यासारखं किरण आहे. असं हे सामवेदाचं रूप आहे. अहो, ऋग्वेदाचं रूप सांगितलं, यजुर्वेदाचं रूप सांगितलं आणि आता व्यासांनी हे सामवेदाचं रूप त्या जैमिनीला सांगितलं. ते म्हणतात की याच्या भेदाला मितीच नाहीये. किती भेद आहे सांगता येत नाही. यजुर्वेदाचे सांगितले, ऋग्वेदाचे सांगितले, पण अरे या सामवेदाला किती भेद आहे हे सांगता येत नाही. अखिल सहस्र बोलती, 1000च्या वर असतील. आणि हे सगळे शिकण्याची ऐसी कोणासे शक्ती. अरे हे सगळे शिकण्याची ताकद कोणामध्ये आहे. याच्या भेदा नाही मिती. अखिल सहस्र बोलती, ऐसी कोणासे शक्ती, सकळाशी शिकू म्हणून. हे सगळे शिकेल असं म्हणण्याची ताकद कोणाची आहे. कोण शिकू शकणार आहे हे सगळे. एका नारायणा वाचोनी. एक नारायण म्हणजे भगवान विष्णू. त्यांच्या व्यतिरिक्त याचे सगळे भेद कोणीही जाणू शकला नाही. हे जैमिनी ऐक. बघा, वैशंपायनाला यजुर्वेद सांगून पहिल्याला ऋग्वेद सांगितला, त्या दोघांनाही त्याचे भेद सांगितले. पण इकडे जैमिनीला सांगतात याचे भेद सांगणं अशक्य आहे. एकट्या नारायणा वाचून याचे भेद कोणीही जाणू शकत नाही. हे जैमिनी,
नारायणा वाचून याचे समस्त भेद कोणीही जाणू शकत नाही. ऐक शिष्या जैमिनी, ऐक, तू ऐक. आता तुला मी याच्यातलं थोडंसं सांगतो. तर ह्याच्यामध्ये अनेक भेद आहेत. हे कोणालाही शिकणं शक्य नाही. आणि सद्गुरू त्या ब्राह्मणांना म्हणतायत, तुम्ही त्रिवेदी म्हणताय, इथे व्यास म्हणतायत की सामवेदातले भेद शिकणं शक्य नाही आहे. बाकीचे वेद तर केव्हा शिकणार? एकट्या नारायणाला सोडून कोणालाही सामवेदाचे भेद सांगणं अशक्य आहे. पण मी तुला थोडेसे सांगतो. काय आहे तर प्रथम आसुरायणिया, दुसरा वासुरायणिया, तिसरा वातांतरेया, प्रांजली हा एक भेद आहे. ऋग्देव नविधा असा एक भेद आहे. याला प्राचीन योग्य शाखा हा एक भेद आहे. ज्ञानयोग नावाचा 7वा भेद आहे. राणायणिया नावाचा एक भेद आहे. आणि या नारायणिया या नावाचा जो भेद आहे त्याला 10 भेद आहेत. ऐक रे बाबा जैमिनी, राणायणिया नावाचा जो भेद आहे त्याला 10 भेद आहेत. राणायणियामध्ये सांख्यायनी, त्याच्यामध्ये राणायणिया, संख्यायनी आणि तिसरा शाठ्या, मुग्दल हा 4था भेद आहे. हे राणायणिया मधले आहेत. खलवा, महाखलवा, लांगला अशा प्रकारचे 8 भेद आहे. गौतमा म्हणून भेद आहे. जैमिनी असे हे भेद त्या जैमिनीला व्यास विस्तारून सांगतायत. आणि तेच आमचे सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या बदोन्मत्त ब्राह्मणांना हे विस्तारून सांगतायत की अरे अजूनही भानावर या, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. अजूनही भानावर या, नतमस्तक व्हा, क्षमा याचना करा. सोडा हट्ट, सोडा गर्व, सोडा अहंकार. गुरु कृपाळू असतात, गुरु दयाळू असतात. गुरु म्हणजे कामधेनू आहे. ऐका ऐका, अजून ऐका. सद्गुरु त्या ब्राह्मणांना सांगतात. पण अहंकारी शिष्य, गर्विष्ठ शिष्य गुरुला दूषण देण्या व्यतिरिक्त काहीही करू शकत नाही. आणि पुन्हा गुरूंना पुढचंही दूषण दिलं जातं, आमचं काही करत नाही. पण आम्ही अहंकार सोडायला तयार नाही, आम्ही गर्व सोडायला तयार नाही. हे आम्हाला शक्य होत नाही. हे जैमिनी असे हे भेद व्यास जैमिनीला सांगतायत. पूर्ण सामवेद, पूर्ण सामवेद कोण जाणे क्षितिशी. या भूमीवर पूर्ण सामवेद ज्याला माहिती आहे असा कोणीच नाही आहे. आणि तुम्ही स्वतःला 3 वेदी म्हणवता. मदोन्मत्त झालात तुम्ही. पूर्ण सामवेदासी कोण जाणे क्षितिशी.
तीन वेदी म्हणविसी मदोन्मत्त होऊन या. अरे मदोन्मत्त होऊन तुम्ही स्वतःला त्रिवेदी म्हणता. अरे सामवेद पूर्ण कोणाला कळलाय असा भूमीवरच नाहीये. व्यास अति आनंदाने आता अथर्ववेदाचं निरूपण करतायत. चौथा शिष्य त्याचं नाव वैद. अथर्वण वेदासी उपवेद असे परियसी. याचा उपवेद काय तर मंत्रशास्त्र निश्चयसी. वैतान गोत्र आहे याचं. बघा अत्री भारद्वाज. आता हे वैतान गोत्र सांगितलंय. याची अधिदेवता इंद्र आहे. तीक्ष्ण चंड क्रूर आहे. याचा वर्ण कृष्ण वर्ण आहे. कामरूपी शूद्र कर्म स्वदर असे त्यास नाम. विश्वसृजक साध्यकम असं रूप ज्याला आहे त्याचे भेद काय आहे. सुमंतू शिष्याला सांगतायत की ऐक, पैपला भेद प्रथम. याचा पहिला भेद पैपला आहे. दुसरा जो भेद आहे त्याचं नाव दांता प्रदांता. हाही एक सूक्ष्म भेद आहे. आणि चौथा भेद स्तोता. पहिला भेद पैपला, दुसरा भेद दांता प्रदांत आणि चौथा भेद स्तोता. आवता ब्रह्मदा यशदा आणि शौनकी. वेददर्शा भेद आहे. चरणविद्या आहे. नाना प्रकारचे भेद आहेत. 5 कल्प आहेत. असं चौथ्या शिष्याला सुमंतदा ते सांगतायत. या भरतखंडात या किती पूर्वी पुण्य बहुत होतं. वर्णाश्रम धर्म आचरण होतं. पूर्वीचे लोक हे भरपूर पुण्य कर्म करत होते. वर्णाश्रमाचं आचरण करत होते. या कलियुगामध्ये ब्राह्मणांनी कर्म सोडलं. काय झालं तर या कलियुगा भितरी कर्म सांडिले द्विजवरी. ब्राह्मणांनी कर्म सोडलं. लोपले वेद निर्धारी. म्हणून हळूहळू वेदांचा लोप होत गेला. वेद नष्ट होत झाले आणि ते वेद गुप्त झाले. ब्राह्मण कर्म भ्रष्ट झाले. आपलं कर्म सोडलं त्यांनी. हे आता सद्गुरु त्या ब्राह्मणांना सांगतायत. जे गर्विष्ठ ब्राह्मण त्यांच्या समोर बसते त्यांना सांगतायत कर्मभ्रष्ट झाले द्विज. म्लेच्छा सांगती वेद बीज. अरे म्लेच्छांना वेद म्हणतात म्लेच्छांपुढे. आणि म्हणूनच यामुळे सत्व गेलं. आणि तुम्ही म्लेच्छांपुढे वेद सांगताय. तुम्ही कर्ममार्ग सोडताय. म्हणून वेद गुप्त झाले आहेत. कर्मभ्रष्ट झालात तुम्ही. म्लेच्छांना वेद सांगताय. त्यामुळे तुमचं सत्व गेलंय. तुम्ही मंदमती झाला. पूर्वी याला महत्व होते. पूर्वी वेदांना महत्व होतं. ब्राह्मणांना देवत्व मानलं जायचं. असं सद्गुरु नृसिंह सरस्वती त्या मदोन्मत्त ब्राह्मणांना सांगतात. पूर्वी होते महत्व. ब्राह्मणासी देवत्व. वेद पळे नित्यत्व. त्यांचं वेदाचं बळ नित्य असे. पूर्वी याच करता राजे लोक ब्राह्मणांच्या चरणाची पूजा करायचे.
आणि त्यांना सर्व दक्षिणा दान द्यायचे. आता ते तसं करत नाहीत, कारण ब्राह्मणांनी वेदात धर्म सोडला, कर्म भ्रष्ट झाले. अरे या वेद बळांवर ब्राह्मणाला, या मंत्र बळावर ब्राह्मणाला त्रिमूर्ती सुद्धा वश होत होत्या. इंद्रादी सुरवर सुद्धा वश होत होते. अरे इंद्रादी सुरवरांना तर ब्राह्मणांची भीती वाटायची. वेद बळे विप्रासी त्रिमूर्ती वश होते त्यासी, इंद्रादी सुरवरांसी भय होते विप्राचे. आता या व्यासांनी 4 वेद 4 शिष्यांना समजावून सांगितले. आता सद्गुरू वळालेत, ते या मदोन्मत्त ब्राह्मणांना सांगतायत. ब्राह्मणांना अजून ते काय काय बोलतात, मग त्यांचा गर्व संपतो का? ते नतमस्तक होतात का? आपल्या चुका कबूल करतात का? पुढे काय होतं? त्यांचं गर्वहरण होतं का? हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.